नक्की हे प्रकरण काय आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। विखेंच्या कारखान्याचं 9 कोटींचं कर्ज प्रकरण आहे। शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज घेतल्याचा आरोप आहे। कर्जाचा स्वतःसाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला। विखे पाटलांसह 54 जणांवर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2004, 2005 आणि 2007 मध्ये बोगस कर्ज घेतलं होतं। राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेण्यात आलं होतं। या सगळ्या प्रकरणामध्ये आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। जवळपास 10,000 शेतकऱ्यांच्या नावावर हे कर्ज घेण्यात आलं होतं। तब्बल 9 कोटींच्या कर्ज प्रकरणामध्ये आता विखे पाटलांसह 54 जणांवर आता गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता विखे पाटलांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। जवळपास 9 कोटींचं हे कर्ज आहे। 2004, 2005 आणि 2007 या कालावधीत असलेल्या संचालक मंडळांनी हे शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलेलं होतं आणि आता महायुती सरकारचा आणखी एक मंत्री आता वादात सापडलाय, अडचणीत आलाय। आतापर्यंत कोणकोणते मंत्री महायुती सरकारचे सत्ता आल्यापासून अडचणीत सापडले त्यावर एक नजर टाकूयात। पहिलं नाव आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटे। नाशिक सदनिका घोटाळा प्रकरणी शिक्षा मिळाली आणि त्यानंतर स्थगिती देण्यात आलेली आहे। 1995चं हे सगळं प्रकरण आहे। फडणवीस सरकारमधले हे वादातले मंत्री आहे। कोकाटे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली होती। त्यानंतर दुसरे मंत्री आपण बघतोय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची आता मागणी केली जाते। प्रवरानगर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही राजीनाम्याची मागणी होऊ लागलेली आहे आणि आपण बघतोय या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागता। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी अनेक महिने चालली आणि सरकार आल्यापासूनच ते वादात सापडले। मसाजोगचे सरपंच यांच्या हत्ये प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांना अटक झाली आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला।